ते जे अतिवृष्टी झाली, दिवाळीच्या आधी जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये जे आपलं अतोनात नुकसान झालं शेतकऱ्यांचं, यामध्ये माळशिरस तालुक्याचं जे भयंकर नुकसान झालेलं आहे. तर पंचनामे वगैरे केले, तर मी सरकारला, मुख्यमंत्र्यांना आणि आपले कृषी मंत्री आदरणीय बर्गे मामा, तुम्ही आमच्या तालुक्याचे शेजारी राहा, तुम्हाला एक इशारा देतो की तुम्ही 15 दिवसामध्ये जे अतिवृष्टीचे पैसे आहेत ते जर तुम्ही सर्व शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे जर नाही जमा केले तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही पाऊल ठेवून देणार नाही. भले आम्हाला काही जरी झालं तरी चालेल, परंतु तुम्हाला आम्ही पाऊल ठेवून देणार नाही. हा तुम्हाला एक इशारा देतो. तात्काळ तुम्ही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे जमा करावे ही तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी मी सांगतो, एक 2 मिनिट पैसे या कृषी मंत्र्यांचा, अतिवृष्टीचे पैसे या कृषी मंत्र्यांचा, आमच्या अतिवृष्टीचे पैसे या कृषी मंत्र्यांचा या ठिकाणी केलं. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या ठिकाणी आम्ही युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या वतीनं रस्ता रोको केलेला आहे. जे अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. या नुकसानाचं फक्त दिवाळीमध्ये काही शेतकऱ्यांनाच नुकसान मिळालं आणि बाकीच्या शेतकऱ्यांना मिळालं नाही. तरी मी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना विनंती करतो की या 15 दिवसामध्ये तात्काळ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यात यावे. अन्यथा कृषी मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊली ठेवू देणार नाही, असा मी कृषी मंत्र्यांना, बर्गे मामांना इशारा देतोय. तात्काळ पैसे तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावेत. एकाच पुढं सर पप्पाला, मला थोडं पुढं सर, पप्पाला पुढं सर थोडं.